आदरणीय माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय बाळासाहेब थोरात, सुप्रियाताई, रोहितजी, व्यासपीठावरील सर्व महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, अन्य पक्ष आणि या तळपत्या उन्हात इंदापूरला बाळासाहेब थोरातांच्या ओळखीच्या पटांगणात जमलेले सर्व बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, आपण बराच वेळ इथे बसलेला आहात, थांबलेला आहात, ऊन तळपताय. आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका. पण आपण इथे एका विचारानं बसलेला आहात, एका भूमिकेतून बसलेला आहात आणि मला आनंद आहे की इंदापूरला सुप्रियाताईच्या प्रचारासाठी मला इथे येता आलं. मगासपासून मी ऐकतोय आणि एक गोष्ट इथे स्पष्ट दिसतंय, जी रोहित दादानं सांगितली, सुप्रियाताईने सांगितली. पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणूस घाबरला, समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचं भय वाटायला लागलं की मग तो मोदीचा मार्ग सुरू होतो, की धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. बरं, धमक्या कशा देतात आम्हाला माहिती आहे, आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या घेतो सुद्धा, धमक्या देतो सुद्धा. त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सुद्धा या भागात चाललेला आहे, हा डरपोकपण आहे. आणि धमक्या समोर येऊन कोणी देत नाही. धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात, आवाज बदलून. पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्यादार, पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात ठेवा. मुंबईला यायचं आहे, ठाण्याला यायचं आहे, रस्ता आमचाच आहे ना. कोणाला धमक्या देताय? पवार साहेबांच्या माणसांना धमक्या देताय की शिवसैनिकांना धमक्या देताय? कोणाला धमक्या देताय? धमक्या देऊ नका. आम्ही घाबरणारे लोकांना ही मर्दांची सभा आहे. नामर्द होते, डरपक होते, ते गेले पळून. या धमक्या, ते पोलीस स्टेशनला फोन, खोटे गुन्हे. आज सकाळी सुप्रियाताईचं मी मुंबईला एक भाषण वाचलं की त्या म्हणाल्या की मलाही भीती वाटते की मलाही अटक होईल. अटक करू शकतात. रोहित दादाला, युगेंद्रला अडवून सांगितलं जातंय की तुम्ही प्रचार करू नका. अरे, तुम्ही तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून देऊन दाखवा बारामतीमध्ये. ही लढाई बारामतीची नाही, ही लढाई महाराष्ट्राची आहे. बारामतीमधली लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही फक्त पवार साहेबांची आणि सुप्रियाताईची लढाई नाही. आम्ही इथे वारंवार येतो आहोत. सुप्रियाताईच्या प्रचाराला आम्ही इथे फार कमी वेळा आलो याआधी. आम्हाला माहिती आहे की इथे प्रचाराची गरज नाही, आताही नाही प्रचाराची गरज. पण ही तुमची दादागिरी, हा तुमचा दहशतवाद, या तुमच्या धमक्या
आणि बारामतीचं कोणी गुजरात करू पाहत असेल तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील. आणि मगाशी जे आपण सांगितलं की आमच्याशी लढत आहे गुजरात, आमचं गुजरातशी भांडण नाही. गुजराती जनता, गुजराती व्यापारी असतील, सगळे मी एकत्र मुंबई, महाराष्ट्र देशात काम करतो. पण सध्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठेतरी हा पायबंद घातला पाहिजे. माणूस राजकारणातला विकासावर बोलतो, विकासावर मत मागतो, आपण केलेल्या कामावर मत मागतो. धमक्या देऊन जे मत मागतात त्यांनी गेल्या काही वर्षात विकास केला नाही, याचा मी हा त्याचा सरळ अर्थ आहे. तुम्हाला धमक्या द्यायची वेळ काय येते याचं कारण लोक तुमच्या बरोबर नाहीये, हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते, देवेंद्र फडणवीस हे परवा काय म्हणाले, मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन पक्ष फोडून आलो. काय क्वालिफिकेशन? राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले, मी इमारती बांधल्या, मी इस्पितळं बांधली, मी लोकांना शिक्षण दिलं, मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या, बरं का, मी लोकांचं जीवनमान उंचावलं आणि म्हणून मी राजकारणामध्ये आहे. पण हे महाशय म्हणतात मी आलो दोन पक्ष फोडून आलो. मी त्यांना सांगू इच्छितो 4 महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे. आमची गॅरंटी आहे महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल, सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले. ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे. तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा. काय फुटणार लक्षात ठेवा. आमचे मित्र इथे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. मगाशी बाळासाहेब थोरातांना त्यांची आठवण झाली. त्यांना शांत झोप लागते, पण मला वाटत नाही गेल्या काही दिवसापासून ते शांत झोपले असतील. त्यांना शांत झोप लागू द्या अशी मी प्रार्थना करतो. पण जर त्यांना स्वाभिमान असेल, जर मराठी म्हणून अस्मिता असेल, जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल, तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरू असताना कोणत्याही मराठी नेत्यानं आणि मराठी माणसानं शांत झोपू नये अशा प्रकारचं वातावरण. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला जर शांत झोप लागत असेल अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही. म्हणून माझं त्यांना आव्हान आहे, उतरा मैदानात. या महाराष्ट्रासाठी, या मराठी अस्मितेसाठी. त्यांच्या मनातली अस्वस्थता अलीकडे आम्हाला जाणवते. त्यांच्या जीवनातली शांतता भारतीय जनता पक्षानंच खतम करून टाकलेली आहे. हा पक्ष कोणालाही शांत आणि सुखी झोप लागू देणार नाही. फक्त दोघांनाच झोप लागते शांतपणे, दिल्लीमध्ये. आणि पुढल्या काही काळामध्ये ह्यांना आपण गुजरातला पाठवू, तिथे शांतपणे झोपा. नाहीतर जिथे केजरीवाल गेले, जिथे हेमंत सोरेन गेले, ज्या तुरुंगात आम्हाला ठेवलं त्या तुरुंगात तुम्हाला शांत झोप लागेल, ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. शेतकऱ्यांचा प्रश्न, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती मगासपासून आपण बोलतो आहोत. पवार साहेब बोलतील, सुप्रियाताई बोलल्या. हा तरुण कार्यकर्ता गळ्यामध्ये कांद्याचं माळ आणि दुधाचं राहुल
आम्ही रेड्याचंही दूध काढू शकतो, लक्षात घ्या. भाव कोणाला आहे? कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, काहीच भाव नाही. भाव कोणाला? भाव गद्दार आमदाराला आहे, भाव गद्दार खासदाराला आहे. 50 कोटी, 100 कोटी ना भाव आहे. आणि आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या कष्टकऱ्याच्या मालाला भाव नाही. मोदींनी काय सांगितलं होतं 2014 साली? नाही, तो खातोच आहे. मोदींनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही डबल करू. 2014 साली नरेंद्र मोदी म्हणत होते कि किसानों की आमदनी मैं डबल कर दूंगा. मी असं म्हणतो, आम्हाला ते अच्छे दिन नको आहेत. 2014च्या आधीचे अच्छे दिन आम्हाला परत द्या, तुमच्या अच्छे दिन आम्हाला नको आहे. आणि त्यासाठी ही लढाई आहे. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूतीने पुढे चाललेली आहे. कोणाला वाटत असेल, मग शिवसेनेतल्या असतील, काँग्रेस पक्षातल्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असतील, की आम्ही गेल्यामुळे यांचा प्रवास थांबला, राजकारण थांबलं, सगळं काही अडलं, असं नाहीये. अजित पवार गेल्यामुळे झाडाचं पाणी हललं नाही. एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली. आणि अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर काय खाली आला नाही, तो तसाच. आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर जे शिवसेनेमुळे निर्माण झालं अयोध्येत, त्याची प्राण प्रतिष्ठा नरेंद्र मोदीने केली तिकडे जाऊन. तो राम काय तुम्हाला मतं देणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये. मी इतकंच सांगेन, या विश्वात रामकृष्णही आले गेले, तयाविना जगना अडले. कुणी सदोदित सुतक धरले, मग काय अटकले मज शिवाय. हे अजित पवारांना सांगा कोणीतरी. तुमच्याशिवाय ही बारामती अडलेली नाही, हा महाराष्ट्र अडलेला नाही. पण यापुढे जे सोडून गेले महाविकास आघाडीतून, त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या राजकारणामध्ये ही जनता अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा एक निर्णय आपण घेतला पाहिजे रोहित. जे गेले ते गेले, त्यांच्याशिवाय आपण पुढे निघालेलो आहोत. त्यांच्याशिवाय ही जनता आपल्या पाठीशी आहे. आणि या जनतेला आता आपल्याला पुन्हा फसवायचं नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी असताना या सरकारने घेतली. आज या देशाला कृषी मंत्री कोण तो माहित नाही. आज हे लोकांना वाटतं पवार साहेबच कृषी मंत्री आहेत. राज्याचे देशाला कृषी मंत्री आहे का? आज मला अजूनही आठवत आहे, त्या काळामध्ये पवार साहेबांनी 71,000 कोटीचं कर्ज पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, महाविकास आघाडीच्या सरकारनं 2 लाखाचे कर्ज माफी केली होती. हे शेतकऱ्याला विसरता येणार नाही. या बारामतीमध्ये ही लढाई जी आपण करतो आहोत, मगाशी म्हणालो, ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. एकेकाळी आम्ही सांगत होतो, सेनापती बापटाने सांगितलं होतं, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. या भारताचा आधार या बारामतीमध्ये शरद पवार साहेबांच्या रूपानं कायम उभा आहे. म्हणून हा महाराष्ट्र आणि या देश आज अभिमानानं महाराष्ट्राची ओळख सांगतोय. ही ओळख आपण ठेवली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागा महाविकास आघाडी जिंकेल 48. पण या सगळ्यात पहिला क्रमांकावर बारामती आणि सुप्रियाताई असायलाच पाहिजे. आणि असेल अशा मी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.